नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण बदललेली जी काही नावं आहेत ती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता बऱ्यापैकी जर आपण बघितलं तर मागच्या वर्षभरामध्ये खूप साऱ्या ठिकाणांची जी काही नावं आहेत ती बदलण्यात आलेली आहेत. मग ती रेल्वे स्टेशन असोत, एखादी संस्था असेल, एखादी योजना असेल किंवा बऱ्याचशा जे काही गार्डन आहेत त्यांची सुद्धा त्या ठिकाणी शहरांची जी काही नावं आहेत ती काय करण्यात आलेली आहेत, चेंज करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे. मग यावरच काय केलं जातं, आपल्याला परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. मग त्याच अनुषंगाने आजचं हे जे काही महत्त्वाचं लेक्चर आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. महत्त्वाचं आहे, परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी हे सांगता येईल. आता सुरुवातीला लक्षात घ्यायचं आहे, थोडंसं बॅच बद्दल आपण बघूयात आणि त्यानंतर आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. जे विद्यार्थी राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी अभ्यास मित्र घेऊन आलेला आहे एक नवीन बॅच. राज्यसेवा विजेता नावाची ही बॅच आहे. 9 जानेवारी पासून या बॅचचे काय होणार आहेत, प्रवेश सुरू होणार आहेत. ही एक नवीन बॅच आहे मित्रांनो. टार्गेट आपण कशाला केलेलं आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेला. येणारे 2024 मध्ये जी काही राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे त्या परीक्षेच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची असणारी ही बॅच आहे. ज्या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत, डिजिटल नोट्स असणार आहेत, टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहेत, विश्लेषणासह पीवायक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध असणार आहेत. परिपूर्ण अशी जी काही तयारी आहे, निश्चितच जर तुमच्या मागच्या परीक्षेमध्ये स्कोर कमी आला असेल, नवीन तयारी करत असाल तर या बॅचचा नक्कीच तुम्हाला काय होणार आहे, फायदा होणार आहे. ठीक आहे, बघा विजयापर्यंत तुम्हाला घेऊन जाणार ही बॅच आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. बॅच बद्दल अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल, खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. तसेच जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 9 जानेवारी पासून एक नवीन बॅच आपण घेऊन येत आहोत, ज्याचं नाव आहे कंबाईन यशस्वी बॅच 2024. यामध्ये सुद्धा लाईव्ह लेक्चर, डिजिटल नोट्स, टेस्ट सिरीज, विश्लेषणासह पीवायक्यू या सर्व बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. मग ही बॅच नेमकी तुम्हाला कशावर अभ्यासायला मिळणार आहे ते सुद्धा आपण बघूयात. बघा, लक्षात घ्या, आपलं जे काही अभ्यास मित्र नावाचा ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवर, तिथून तुम्ही काय करू शकता, ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता. ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा, त्यामधूनच तुम्ही त्या ठिकाणी फी वगैरे पेड करू शकता आणि तिथून ती बॅच जॉईन करू शकता. 9 जानेवारी पासून हे प्रवेश सुरू होणार आहेत. ठीक आहे, महत्त्वाचं असणार आहे. तुमच्याकडे सध्या वेळ आहे आणि त्यानुसार जर आपण बघितलं, योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळालं तर नक्कीच त्या ठिकाणी यश जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तसेच आपला अभ्यास मित्र एमपीएससी नावाचा टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्हाला जॉईन करायचं आहे. या टेलिग्राम चॅनलची लिंक कुठं मिळेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा मिळून जाईल. तसेच आपलं इन्स्टावर सुद्धा पेज आहे. इन्स्टावर आपण माहितीपूर्ण ज्या काही इम्पॉर्टंट रील्स आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी अभ्यासाशी संदर्भात असणाऱ्या रील्स आपण त्या ठिकाणी टाकत असतो. ते सुद्धा पेज तुम्ही काय करू शकता, फॉलो करू शकता. बघा, आता पहिला जो काही प्रश्न आहे तो आपल्या समोर या ठिकाणी पाहायला मिळतो. बघा, आपलं जे काही पॅटर्नच आहे आयोगाचा किंवा इतर कोणत्याही परीक्षांचा, तो कसा आहे, एमसीक्यू पॅटर्न आहे. त्यामुळे जास्तीत जास्त एमसीक्यू जे आहेत ते अभ्यास मित्र नेहमी तुमच्याकडून सोडून घेत असतं. त्या स्वरूपाचं या ठिकाणी आपण एमसीक्यूच्या पॅटर्न मध्ये हे जी काही बदललेली नावं आहेत ती अभ्यासणार आहोत. पहिला आहे, भारतीय हवाई दलाची S-400 एअर डिफेंडर क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या नावाने आता ओळखली जाईल. बघा, भारतीय हवाई दलाकडे सुरुवातीला काय होतं तर S-400 नावाचं एक क्षेपणास्त्र होतं. एअर डिफेंडर हे क्षेपणास्त्र आहे. मग आता ते सध्या कोणत्या नावानं त्या ठिकाणी काय तर ओळखलं जाईल हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. मग कोणत्या नावानं, सुदर्शन नावानं ओळखलं जाईल. पर्याय क्रमांक 4 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग ही जी काही एअर डिफेंडर क्षेपणास्त्र प्रणाली आहे S-400, जी की आता सुदर्शन नावाने ओळखली जाणार आहे, ती आपण कोणत्या देशाकडून त्या ठिकाणी घेतलेली होती तर रशियाकडून घेतलेली आहे. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. बघा, याबद्दल थोडं डिटेलमध्ये मुद्दे बघूयात. भारतीय हवाई दलाची S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली ही रशियाने काय केलेली आहे, विकसित केलेली आहे. लांब पल्ल्याची, उंचीची मोबाईल हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली त्या ठिकाणी आपल्याला ही पाहायला मिळते. पुढचा प्रश्न बघा, कोलकात्यातील राजभवनातील प्रतिष्ठित सिंहासन कक्षाचं नवीन नाव काय आहे. आता कोलकात्यामधलं जे काही राजभवन आहे त्या राजभवनामध्ये एक सिंहासन कक्ष आहे. मग त्याचं नाव काय आहे असा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ऑप्शन आहेत, सरदार वल्लभभाई पटेल एकता कक्ष, शहीद भगतसिंग युनिटी रूम, चंद्रशेखर आझाद एकता कक्ष. चौथा ऑप्शन आहे, डॉक्टर भीमराव आंबेडकर एकता कक्ष. कोणता शहर आहे, कलकत्ता शहर आहे आणि नाव काय देण्यात आलेलं आहे, सरदार वल्लभभाई पटेल
एकता कक्ष असं याचं नवीन नाव त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, सरदार वल्लभभाई एकता कक्ष असं या नवीन राजभवनातल्या सिंहासन कक्षाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, जुन्या संसद भवनाचं नवीन नाव काय आहे? ठीक आहे, जी काही जुनी संसद आहे त्या जुन्या संसदेचं नाव बदलण्यात आलेलं आहे, त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. ऑप्शन काय आहेत? संविधान सभा, अमृत सदन, भारत सदन आणि लोकशाही सभागृह. जर योग्य आन्सर आपण बघितलं तर या जुन्या संसदेचं नवीन नाव काय आहे? संविधान सभा. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं काय असेल योग्य उत्तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पुढे जाऊयात. बघा, जुन्या संसद भवनाविषयी जर आपण बघितलं तर या जुन्या संसद भवनाची जी काही रचना आहे त्याची रचनाकार कोण आहेत यावर सुद्धा प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. तर एक ब्रिटिश वास्तुविशारद आहेत ज्यांचं नाव काय होतं? सर एडविन ल्युटियन्स आणि सर हर्बर्ट बेकर यांनी काय केली होती? तर जुन्या संसद भवनाची रचना केलेली आहे. सर्वांना माहिती आहे जुनं संसद भवन कशा स्वरूपाचं दिसतं, मग त्याचे वास्तुविशारद जे आहेत ते एडविन ल्युटियन्स आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. मग त्याची पायाभरणी जी आहे ती कधी? सन 1921 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते 1927 मध्ये पूर्ण झालं. 18 जानेवारी 1927 रोजी त्याचं काय करण्यात आलं होतं? उद्घाटन जे आहे त्या नवीन संसद भवनाचं करण्यात आलेलं होतं. लक्षात ठेवायचं. सध्या जे आहे ती नवीन संसद भवन जे आहे ते बांधकाम त्याचं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्याशी मुद्दे सुद्धा तुम्हाला काय करायचे आहेत? पाहून घ्यायचे आहेत. कोणत्या, पुढचा प्रश्न बघा, चौथा प्रश्न काय आहे? कोणत्या संस्थेच्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये इंडिया ऐवजी भारत हा शब्द वापरला जाईल? कोणत्या संस्थेच्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये इंडिया ऐवजी काय? भारत शब्द वापरला जाईल? ऑप्शन आहेत तुमच्या समोर एनसीईआरटी, आयसीएआर, यूपीएससी आणि नॅक. यामध्ये जर आपण बघितलं तर लक्षात ठेवायचं आहे एनसीईआरटी यामध्ये काय? तर इंडिया ऐवजी काय केलं जाणार आहे? आता भारत हा शब्द वापरला जाणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एनसीईआरटीचं फुल फॉर्म काय आहे यावर सुद्धा आयोगाने एकदा प्रश्न विचारला होता. तर लक्षात ठेवा, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग हे काय आहे? या एनसीईआरटीचं फुल फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. हिंदीमध्येच त्याला काय म्हटलं जातं? तर राष्ट्रीय किंवा मराठीमध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद असं त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं किंवा त्याचा तो फुल फॉर्म आपल्याला सांगता येतो. याची स्थापना म्हणजेच एनसीईआरटीची स्थापना कधी? 1961 साली झालेली आहे. हिचं मुख्यालय कुठं आहे? तर नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. संचालक सध्याचे कोण आहेत? तर डॉक्टर दिनेश प्रसाद सकलानी हे याचे काय सांगतात आपल्याला? संचालक सांगता येतील. पुढचा पाचवा प्रश्न बघा, केंद्र सरकारनं आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर्सचे नवीन नाव काय बदललेलं आहे? काय म्हटलेलं आहे आपल्याला? तर लक्षात घ्यायचं आहे, केंद्र सरकारनं आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटरचे नवीन नाव काय त्या ठिकाणी बदललेलं आहे किंवा नवीन नाव काय ठेवलेलं आहे? तर ऑप्शन आहेत आयुष्मान आरोग्य भवन, आयुष्मान भारत मंदिर, भारत स्वास्थ्य मंदिर, आयुष्मान आरोग्य मंदिर. तर लक्षात घ्या, आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटरचं नवीन नाव काय करण्यात आलेलं आहे? आयुष्मान भारत मंदिर असं करण्यात आलंय. ऑप्शन क्रमांक 2 महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, करंटचा आहे. सध्याचं जर आपण बघितलं चर्चेत सुद्धा हा मुद्दा त्या ठिकाणी होता. काय नाव करण्यात आलेलं आहे? आयुष्मान भारत मंदिर. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येतं. तसेच केंद्र सरकारनं आरोग्यम परम धनम ही टॅगलाईन देखील त्या ठिकाणी बदललेली आहे. बघा, या योजनेची जी काही टॅगलाईन होती ती सुद्धा आता बदलण्यात आलेली आहे. काय? आरोग्यम परम धनम ही जी काही टॅगलाईन होती ती देखील काय करण्यात आलेली आहे? बदलण्यात आलेली आहे. पुढचा 6वा प्रश्न आपण बघूयात. उत्तर प्रदेशच्या प्रतापगड रेल्वे स्टेशनचं नवीन नाव काय आहे? काय म्हटलेलं आहे? प्रश्न परत एकदा बघा. उत्तर प्रदेशच्या प्रतापगड रेल्वे स्टेशनचं नवीन नाव काय आहे? आपल्या समोर ऑप्शन काय आहेत? मानिकपूर जंक्शन रेल्वे स्टेशन, दुसरा ऑप्शन आहे मा बेल्ला देवी प्रतापगड जंक्शन, चौथा ऑप्शन आहे न्यू जलपाईगुडी जंक्शन, चौथा आहे मा चंद्रिका देवी धाम अंतु जंक्शन. तर योग्य आन्सर काय असेल? उत्तर प्रदेश मधल्या प्रतापगड रेल्वे स्टेशनचं नवीन नाव काय आहे? मा बेल्ला देवी प्रतापगड जंक्शन. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय असेल? योग्य आन्सर त्या ठिकाणी असणार आहे. पुढे जाऊयात आपण. भारतातील पहिल्या रॅपिडेक्स ट्रेनचं नवीन नाव काय आहे? महत्वाचा आहे प्रश्न, ठीक आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. बघा, भारतातील पहिल्या रॅपिडेक्स ट्रेनचं नवीन नाव काय आहे? ऑप्शन समोर आहेत भारत गौरव, नमो भारत, वंदे भारत आणि न्यू इंडिया. यामध्ये जर आपण बघितलं रॅपिडेक्स ट्रेनचं नवीन नाव काय आहे? नमो भारत आहे.
पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर असणार आहे. ती ट्रेन आता नवभारत या नावाने त्या ठिकाणी ओळखली जाणार आहे. यस, पुढे बघा. केरळ विधानसभेने राज्याचं नाव केरळ बदलून काय ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. चर्चेतला मुद्दा आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. केरळच्या विधानसभेने काय केलं होतं, एक प्रस्ताव त्यांच्या विधानसभेमध्ये आणलेला होता आणि त्यांना काय करायचं आहे, त्यांच्या राज्याचं जे काही केरळ नाव आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा आहे. मग काय नाव त्यांना ठेवायचं आहे, कोट्टायम, चेरुवल्ली, केरळम का कोट्टापड्डी. तर प्रस्ताव जो मंजूर करण्यात आलेला आहे बदल करण्याचा तो केरळम असा करण्यात आलेला आहे. ठीक आहे, केरळचं आता नाव बदलून केरळम असं होणार आहे, लक्षात ठेवायचंय. केरळचं केरळम होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे काय असेल, या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात. चंद्रावरील चंद्रयान 2 ने ज्या ठिकाणी आपल्या पावलांचे ठसे सोडले ते ठिकाण कोणत्या नावाने ओळखलं जाईल. ऑप्शन तुमच्या समोर आहेत, योग्य ऑप्शनची निवड करायची. आता हे जे काही आहे ते आपण रॅपिड फायरच्या दृष्टिकोनातून अभ्यासत आहोत. तुम्ही करंटचे प्रश्न, करंटची जी काही थिअरी आहे ती तुम्ही वाचली असेल असे गृहीत धरून या ठिकाणी रॅपिड फायर आपलं हे सेशन असेल, त्यामुळे आपण फास्ट मध्ये कव्हर करावं, डिटेलमध्ये त्या ठिकाणी जाणार नाहीत. ठीक आहे. चंद्रावरील चंद्रयान 2 ने ज्या ठिकाणी आपल्या पावलांचे ठसे सोडले ते ठिकाण कोणत्या नावाने ओळखलं जाईल. ऑप्शन आहे शिवशक्ती पॉइंट, तिरंगा पॉइंट, विक्रम पॉवर पॉइंट, शहाणपणाचा पॉवर पॉइंट. ठीक आहे, वेगवेगळी असे जे काही नावं आहेत ते आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. कोणतं म्हटलं ते आधी लक्षात ठेवा. चंद्रयान 2 चा इथं विषय चाललाय, 3 चा विषय चाललाय का, नाही, चंद्रयान 2 चा आहे. मग चंद्रयान 2 चं जे काही पहिलं पाऊल जिथं पडलं, जिथं ठसे उमटले, तो जो काही पॉइंट आहे तो तिरंगा पॉइंट म्हणून ओळखला जाणार आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला पाहायला मिळेल. लक्षात ठेवा, चंद्रयान 2 जे आहे ते कधी लॉन्च केलं, तर लॉन्च केल्यावर 22 जुलै 2019 ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायचंय. त्यासाठी रॉकेट कोणतं होतं, GSLV Mark 3 या रॉकेटने त्या ठिकाणी हे यान जे आहे ते चंद्रावर गेलेलं होतं. त्यामध्ये एक लँडर होतं आणि एक रोवर होतं. मग या लँडरचं नाव काय होतं, त्या रोवरचं नाव काय होतं, इथं सुद्धा आयोगाने आपल्याला प्रश्न विचारले होते. त्यासाठी महत्वाचं आहे, लँडर विक्रम होतं आणि रोवर जर आपण बघितलं प्रज्ञान रोवर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. मात्र हे मिशन जे आहे याला काय आलं होतं, अपयश त्या ठिकाणी आलं होतं. म्हणून चंद्रयान 3 जे आहे ते लॉन्च करण्यात आलं होतं. पुढे बघा, ऑस्ट्रेलियातील हॅरिस पार्कचं नाव बदलून काय नाव ठेवण्यात आलेलं आहे. बदललेली नावं आपण पाहतोय. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा काय, तर एक हॅरिस पार्क नावाचं पार्क होतं, त्याचं सुद्धा नाव काय करण्यात आलेलं आहे, चेंज करण्यात आलेलं आहे. मग ऑप्शन आहेत लिटल इंडिया, डिजिटल इंडिया, ग्रेट इंडिया की यापैकी नाही. जर आपण बघितलं योग्य आन्सर काय आहे, याचं हॅरिस पार्कचं नाव बदलून आता लिटल इंडिया असं त्या ठिकाणी करण्यात आलंय. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ऑस्ट्रेलियाबाबत जर आपण बघितलं, ऑस्ट्रेलियाची जी काही राजधानी आहे तिचं नाव काय आहे, कॅनबेरा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चलन काय आहे, डॉलर आहे. त्याचमुळे जर आपण बघितलं पंतप्रधान कोण आहेत, अँथनी अल्बानीज हे काय सांगतात आपल्याला, याचे पंतप्रधान सांगता येतात. पुढे जाऊयात आपण. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने आपला ब्ल्यू बर्ड लोगो कशाने बदललेला आहे. बघा, आता एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ज्याचं नाव काय होतं, सुरुवातीला ट्विटर असं नाव होतं आणि त्याचा लोगो जर आपण बघितला तर काय होतं, ब्ल्यू बर्ड होता. इथं तुम्हाला ती चिमणी दिसत आहे, निळी चिमणी. मात्र ज्या वेळेस इलॉन मस्कने हे काय केलं होतं, तर खरेदी केलेलं होतं आणि त्यानंतर त्यानं काय केलेलं आहे, त्याचं नाव सुद्धा बदललेलं आहे आणि लोगो सुद्धा बदललेला आहे. आता ट्विटर हे ट्विटर म्हणून ओळखलं जातं का, तर नाही, एक्स हे त्याचं नाव आहे आणि त्याचा लोगो सुद्धा काय, तर एक्स आहे. लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला त्यावर प्रश्न सुद्धा काय केला जाईल, विचारला जाईल. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं काय असेल, आन्सर योग्य असेल. ट्विटरने आपला ब्ल्यू बर्ड हा लोगो कशाने चेंज केलेला आहे, बदललेला आहे, एक्स आलेला आहे. ठीक आहे, एक्स इथे तुम्हाला दिसून येईल. अशा पद्धतीचा जो काही लोगो आहे तो आता आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. स्थापना 21 मार्च 2006. मुख्यालय कोण्या ठिकाणी, USA मध्ये कॅलिफोर्निया ठिकाणी याचं मुख्यालय आहे. CEO सध्याचे कोण आहेत, लिंडा याकोरिनो हे काय आपल्याला CEO सांगता येतील. 12वा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. चंद्रयान 3 शी संबंधित हा प्रश्न आहे. बघा, चंद्रावर चंद्रयान 3 चे लँडिंग साईट कोणत्या नावाने ओळखली जाईल. चंद्रयान 3 चे लँडिंग साईट, आता चंद्रयान 3 ची जी काही लँडिंग साईट आहे ती कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे, शिवशक्ती बिंदू. काय, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे शिवशक्ती बिंदू या नावाने चंद्रयान 3 चं जे काही लँडिंग पॉइंट आहे किंवा लँडिंग साईट आहे ती त्या ठिकाणी काय केली जाणार आहे, ओळखली जाणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात. कोणत्या राज्य सरकारने आपल्या तुरुंगाचं नाव बदलून सुधारगृह असं त्या ठिकाणी केलेलं आहे. आता तुरुंगाचं नाव बदलण्यात आलेलं आहे. तुरुंगांना नाव काय देण्यात आलेले आहेत,
सुधारगृह. तुम्हाला इथे योगी आदित्यनाथ दिसत आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक काय असेल 4. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश या राज्यानं तुरुंगाचं नाव बदलून काय केलेलं आहे, सुधारगृह असं केलेलं आहे. पुढे जाऊयात. पुढचा 14वा प्रश्न बघा. केंद्र सरकारनं दिल्लीच्या राजपथ आणि सेंट्रल विस्टा लॉनचे नाव बदलण्याची जी काही घोषणा आहे ती त्या ठिकाणी केलेली आहे. मग आता राजपथचं नाव बदलून नेमकं काय येणार आहे, कोणतं नाव त्या ठिकाणी राजपथला देण्यात येणार आहे, तर लक्षात ठेवा कर्तव्याचा मार्ग किंवा कर्तव्य पथ असं त्या ठिकाणी त्याचं नाव जे आहे ते असणार आहे. ठीक आहे. केंद्र सरकारनं दिल्लीच्या राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचं नाव बदलून काय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर कर्तव्य मार्ग किंवा कर्तव्य पथ असं त्या ठिकाणी त्याचं नाव बदललं जाणार आहे. पुढे जाऊयात. 15वा प्रश्न आहे. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीचं नाव बदलल्यानंतर नवी राजधानी कोठे असेल. ठीक आहे. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती मधून जी काही राजधानी आहे ती काय करण्यात आली आहे, बदलण्यात आलेली आहे. मग आता त्याचं नाव काय असणार आहे किंवा नवीन राजधानी कुठं असणार आहे, तर विशाखापट्टणम या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. आंध्र प्रदेश लक्षात ठेवा. स्थापना जर आपण बघितली 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी. YSR काँग्रेस पार्टी ही त्यांची आपल्याला पार्टी किंवा पक्ष जो आहे तो त्या ठिकाणी सांगता येतो. पुढे बघा. राष्ट्रपती भवन मध्ये बांधलेल्या ऐतिहासिक मुघल गार्डनचे कोणते नवीन नाव बदललेलं आहे, किंवा हे जे काही राष्ट्रपती भवन आहे त्या राष्ट्रपती भवनामध्ये एक मुघल गार्डन होतं, त्या गार्डनचं नाव काय होतं, मुघल गार्डन होतं. मग मात्र त्याचं नाव जे आहे ते आता बदलण्यात आलेलं आहे. मग कोणतं नाव ठेवण्यात आलेलं आहे, ऑप्शन आहेत रिपब्लिक पार्क, अमृत उद्यान, अटल उद्यान, प्रेसिडेंट गार्डन. जर आपण बघितलं तर या प्रश्नाचं जे काही योग्य आन्सर आहे ते काय असेल, अमृत उद्यान. ठीक आहे. मुघल गार्डन हे नाव चेंज करून आता त्याचं काय करण्यात आलेलं आहे, अमृत उद्यान किंवा अमृत गार्डन म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखलं जाणार आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन ने एका लहान ग्रहाचे नाव कोणत्या भारतीय खगोलशास्त्रज्ञाच्या नावावर ठेवलेलं आहे. कोण ठेवणारी संस्था कोण आहे, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन आहे. तिनं काय केलेलं आहे, एका लहान ग्रहाचं नाव एका भारतीय खगोलशास्त्रज्ञाच्या नावावर ठेवलेलं आहे. मग ते कोण आहेत आपण बघूयात. अश्विनी शेखर, कल्लट बासरी, CV रमन, S चंद्रशेखर. योग्य आन्सर काय असेल, अश्विनी शेखर यांच्या नावावरून त्या लहान ग्रहाचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा. उद्धमपूर रेल्वे स्टेशनचं नवीन नाव काय असेल. स्टेशन कोणतं आहे, उद्धमपूर. त्या उद्धमपूर स्टेशनचं नवीन नाव विचारलेलं आहे. बघा ऑप्शन आहेत पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, दुसरा ऑप्शन आहे माँ बाराही देवी धाम रेल्वे स्टेशन, तिसरा ऑप्शन आहे राणी कमलापती रेल्वे स्टेशन, चौथा ऑप्शन आहे शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन. या उद्धमपूर रेल्वे स्टेशनचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे, पर्याय क्रमांक 4 शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन या नावाने त्या ठिकाणी हे स्टेशन आता काय केलं जाणार आहे, ओळखलं जाणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात. 19वा प्रश्न आपल्या समोर आहे. UAE उपाध्यक्ष राशिद अल मक्तूम यांनी अल मिनात शहराचं नाव बदलून कोणतं नवीन नाव त्या ठिकाणी ठेवलं आहे. बघा महत्वाचा प्रश्न आहे. UAE उपाध्यक्ष जर आपण बघितले, राशिद अल मक्तूम यांनी काय केलं होतं, एका शहराचं नाव बदललेलं आहे. त्या शहराचं नाव काय, अल मिनात या शहराचं नाव बदलून कोणतं नवीन नाव ठेवलं ते आपण बघूयात. तर पर्याय क्रमांक 2 हिंद शहर हे त्यांनी काय केलेलं आहे, अल मिनातचं नाव बदलून हिंद शहर असं केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. बघा संयुक्त अरब अमिरात, UAEलाच जर आपण बघितलं, संयुक्त अरब अमिरात आपण म्हणतो, अध्यक्ष आहेत मोहम्मद बिन जायद अल नायन. हे काय आहेत, तर या UAEचे अध्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. राजधानी काय, तर अबुधाबी आहे. आणि दिरहम हे काय, तर यांचं चलन त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. 20वा प्रश्न आपल्या समोर आहे. भरड धान्याचे नवीन नाव काय आहे. ठीक आहे. बाजरी सुपरफूड किंवा भरड धान्य जे आहे त्या भरड धान्याला आता काय म्हणून ओळखलं जाणार आहे, तर श्री अन्न म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे. काय, श्री अन्न म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल. 21वा प्रश्न आपल्या समोर आहे. WHO ने मंकी पॉक्स व्हायरसचं नाव बदलून कोणतं नवीन नाव ठेवलेलं आहे. कोणी, WHO ने. कशाचं, मंकी पॉक्स व्हायरसचं नाव बदलून काय ठेवलेलं आहे. ऑप्शन आपल्या समोर आहेत बघा, बी पॉक्स, ओ पॉक्स, पी पॉक्स आणि एम पॉक्स. तर लक्षात ठेवा एम पॉक्स असं नाव जे आहे त्या मंकी पॉक्स व्हायरसचं बदलून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. मंकी पॉक्सची जी काही साथ आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. तर आता जर आपण बघितलं त्याला काय म्हणून ओळखलं जाणार आहे,
तर यम पॉक्स म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर त्या ठिकाणी असेल. 22वा प्रश्न आपल्या समोर आहे. उत्तर प्रदेश सरकारने काकोरी घटनेचं नाव बदलून काय ठरवलं आहे, किंवा काकोरी जे काही कांड जर आपण बघितलं तर असं त्या ठिकाणी सुरुवातीला त्याला म्हटलं जायचं काकोरी कांड. जी काही ब्रिटिशांची जी काही ट्रेन होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं आणि जी काही इतर संपत्ती आहे ती भरून त्या ठिकाणी ट्रेन जी आहे ती निघालेली होती, मात्र काकोरी स्टेशनवर काकोरीच्या भागामध्ये या ठिकाणी काय करण्यात आलं होतं, ती स्टेशन जी आहे ती क्रांतिकारकांनी लुटलेली होती, म्हणून ब्रिटिशांनी त्याला काकोरी कांड असं म्हटलेलं होतं. आणि त्या रेल्वे स्टेशनला आता सुद्धा नाव काय होतं, काकोरी कांड होतं. मात्र त्या स्टेशनचं नाव जे आहे ते आता बदलण्यात आलेलं आहे. ठीक आहे, मग आता हे नाव काय असेल, काकोरी ट्रेन ऍक्शन. ठीक आहे, काकोरी ट्रेन ऍक्शन म्हणून त्या ठिकाणी ते स्थळ जे आहे ते त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे, ओळखलं जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारनं काय केलेलं आहे, तर काकोरी कांडचं नाव बदलून काकोरी ट्रेन ऍक्शन असं त्या ठिकाणी केलेलं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता पुढचा 23वा प्रश्न आहे. पृथ्वीपासून 392 प्रकाश वर्ष दूर आणि सूर्याच्या सर्वात जवळ असलेल्या ताऱ्याचं नाव भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधानाच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे. बघा, महत्वाचा प्रश्न आहे, परत एकदा बघूयात. पृथ्वीपासून 392 प्रकाश वर्ष दूर आणि सूर्याच्या सर्वात जवळ असलेल्या एका ताऱ्याचं नाव एका भारतीय माजी पंतप्रधानाच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे. मग ते कोण आहेत, अटल बिहारी वाजपेयी आहेत. लक्षात ठेवायचं आहे, कोण आहेत, अटल बिहारी वाजपेयी. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात. बघा काय म्हटलेलं आहे, प्रश्न 24वा. महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या नावाने कोणत्या स्टेडियमचं नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. बघा काय म्हटलेलं आहे, महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिचं या खेळाडूच्या जे काही नाव आहे ते एका स्टेडियमला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि ते स्टेडियम या खेळाडूच्या नावाने काय केलं जाणार आहे, ओळखलं जाणार आहे. ते स्टेडियम कोणतं आहे, ईडन गार्डन स्टेडियम आहे. कोणत्या शहरात आहे, कलकत्ता शहरात आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. बघा, झुलन गोस्वामीच्या नावाने ईडन गार्डन स्टेडियम जे आहे ते आता काय केलं जाणार आहे, ओळखलं जाणार आहे. मोठं हे स्टेडियम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल. पुढे जाऊयात. कारगिलच्या द्रास सेक्टरच्या .5140 हिल चे नवीन नाव काय आहे असं विचारलेलं आपल्याला. ठीक आहे, द्रास सेक्टरच्या .5140 हिलचं नाव काय, तर या ठिकाणी आपण बघूयात. 25वा हा प्रश्न आहे. याचं योग्य आन्सर जर आपण बघितलं तर गन हिल म्हणून हा पॉइंट जो आहे तो आता काय केला जाणार आहे, ओळखला जाणार आहे. द्रास सेक्टरच्या .5140 हिलचं नवीन नाव काय, तर गन हिल असं त्या ठिकाणी असणार आहे. यस, यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे 26वा. इंग्लंडच्या लेसिस्टर क्रिकेट ग्राउंडला कोणत्या महान भारतीय खेळाडूचं नाव देण्यात आलं आहे. कोणतं स्टेडियम आहे इंग्लंड मधलं, लिसेस्टर क्रिकेट ग्राउंड. याला कोणत्या महान भारतीय खेळाडूंचं नाव देण्यात आलेलं आहे. आपल्या समोर दिसत आहेत सुनील गावस्कर. सुनील गावस्कर यांचं नाव जे आहे ते या त्या ठिकाणी मैदानाला किंवा ग्राउंडला देण्यात आलंय. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा आन्सर काय असेल, योग्य असेल. पुढचा 27वा प्रश्न बघा. केंद्र सरकारनं मिड डे मील स्कीमचं नाव काय बदललेलं आहे. पूर्वी जर आपण बघितलं मिड डे मील स्कीम जी आहे ती आपल्याला माहिती होती, मात्र याचं नाव जे आहे ते आता काय करण्यात आलेलं आहे, बदलण्यात आलेलं आहे. नवीन नाव काय असेल तर लक्षात ठेवायचं आहे, हे जी काही केंद्र सरकारची योजना आहे त्या योजनेचं नवीन नाव जर आपण बघितलं तर पीएम पोषण योजना. ठीक आहे, पीएम पोषण योजना जी आहे त्याचं नाव बदलण्यात आलंय. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. मिड डे मील आपण म्हणत होतो, मात्र आता काय म्हणायचं आहे, पीएम पोषण योजना असं त्याला त्या ठिकाणी म्हणायचं आहे. 28वा प्रश्न आपल्या समोर आहे. अफगाणिस्तान देशाचं नवीन नाव काय झालं आहे. कारण की अफगाणिस्ताननं सुद्धा काय केलेलं आहे, आपल्या देशाच्या नावामध्ये बदल केलेला आहे. योग्य ऑप्शन जर आपण बघितला तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तान काय आहे, पर्याय क्रमांक 3. बघा महत्वाचा आहे 28वा प्रश्न, त्याचं जे काही आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 3 इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तान IEA असं त्या ठिकाणी काय झालेलं आहे, अफगाणिस्तानचं नाव जे आहे ते बदललेलं आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात 29वा प्रश्न. मार्कम सिटी म्हणजे कॅनडातले एक शहर आहे. बघा कॅनडामधलं एक शहर आहे ज्या शहराचं नाव आहे मार्कम सिटी. मग या मार्कम सिटी मधल्या एका रस्त्याला कोणत्या भारतीय संगीतकाराचं नाव देण्यात आलेलं आहे. आता हे कुठं आहे, कॅनडामधल्या
मार्कम सिटी मधल्या एका रस्त्याला एका भारतीय संगीतकाराचं नाव देण्यात आलंय. कोणाचं? तुमच्या समोर दिसत आहेत ए आर रहमान यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलंय. म्हणून पर्याय क्रमांक 2 ही या प्रश्नाचं काय असेल? योग्य आन्सर असेल. ए आर रहमान यांचं नाव मार्कम सिटी मधल्या एका रस्त्याला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पुढचा 30वा प्रश्न आपल्या समोर आहे. साबरमती घाट याचं नाव काय बदललं गेलेलं आहे? पूर्वी जर आपण बघितलं तर या घाटाला आपण साबरमती घाट म्हणून ओळखत होतो. मात्र आता हा जो काही घाट आहे तो काय म्हणून ओळखला जाईल? अटल घाट. ठीक आहे, लक्षात ठेवा. अटल घाट म्हणून साबरमती घाटाला ओळखलं जाईल. गुजरातमध्ये हा घाट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. साबरमती आश्रम सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 31वा प्रश्न आपल्या समोर आहे. दिल्लीच्या पर्यावरण भवनाचं काय म्हटलेलं आहे? दिल्लीच्या पर्यावरण भवनाचं नाव काय बदललेलं आहे किंवा बदललं गेलं आहे? ऑप्शन आहेत जनरल बिपिन रावत भवन, दुसरा ऑप्शन आहे श्रीमती इंदिरा गांधी भवन, तिसरा ऑप्शन आहे मनोहर पर्रिकर भवन, चौथा ऑप्शन आहे पंडित दीनदयाल अंत्योदय भवन. मग आता लक्षात घ्या, दिल्लीच्या पर्यावरण भवनाचं नाव बदलून काय करण्यात आलं? पंडित दीनदयाल अंत्योदय भवन असं करण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय असेल? योग्य आन्सर असेल. 32वा प्रश्न आपल्या समोर आहे. बघा काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट MHRD चं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? ठीक आहे, MHRD चं सुद्धा काय करण्यात आलेलं आहे? नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आणि आता हे काय म्हणून ओळखलं जाणार आहे? तर शिक्षण मंत्रालय म्हणून ओळखलं जाणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय असेल? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. MHRD चं नाव काय बदलण्यात आलेलं आहे? शिक्षण मंत्रालय असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढचा प्रश्न बघा. फेसबुक कंपनीनं आपलं नाव बदलून कोणतं नवीन नाव ठेवलं आहे? कोणी? फेसबुक कंपनीनं काय केलं आहे? आपल्या नावामध्ये बदल केलेला आहे. बेटा, डॅमी, मेटा, जर आपण बघितलं क्रिप्टो, यापैकी फेसबुकनं काय केलेलं आहे? नाव बदलून मेटा असं केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं काय असेल? योग्य आन्सर असेल. पुढे जाऊया. 34वा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. राजस्थानमधील मियाका बडा काय आहे? मियाका बाडा या रेल्वे स्टेशनचं नवीन नाव काय आहे? बघा पूर्वी जर आपण बघितलं तर राजस्थानमध्ये एक रेल्वे स्टेशन होतं ज्याचं नाव काय होतं? मियाका बाडा होतं. मग याचं नवीन नाव काय आहे हे इथं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर एकता नगर रेल्वे स्टेशन, प्रेमनगर रेल्वे स्टेशन, तंट्या मामा रेल्वे स्टेशन का महेश नगर हॉल्ट? तर लक्षात ठेवा या प्रश्नाचं 34व्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे महेश नगर हॉल्ट. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं काय असेल? योग्य आन्सर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पुढे जाऊयात. 35वा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील दिघा रेल्वे स्टेशनचं नवीन नाव काय आहे? महाराष्ट्रातल्या दिघा रेल्वे स्टेशनचं नवीन नाव काय? तर बघा दिघा गाव रेल्वे स्टेशन हे काय राहील? तर या महाराष्ट्रातल्या रेल्वे स्टेशनचं नवीन नाव असेल. दिघा रेल्वे स्टेशनचं नाव आता काय? दिघा गाव रेल्वे स्टेशन. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला पाहायला मिळेल. रॅपिड फायर सेशन असणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न तुमचे काय केले जाणार आहेत? कव्हर केले जाणार आहेत. म्हणून आपण फास्ट मध्ये त्या ठिकाणी अभ्यासत आहोत. हे पुन्हा तुमच्या लक्षात आणून देत आहे. बघा पुढचा प्रश्न बघा. हिमाचल प्रदेश राज्य सरकारनं हस्तकला आणि हातमाग महामंडळाचं नाव बदलून कोणतं नवीन नाव ठेवलं आहे? कोणी? हिमाचल प्रदेश राज्य सरकारनं हस्तकला आणि हातमाग महामंडळाचं नाव बदलून कोणतं नवीन नाव ठेवलं? ऑप्शन आहे हिमकेअर कॉर्पोरेशन, हिमक्राफ्ट कॉर्पोरेशन, देवबाहिमी कॉर्पोरेशन आणि हातमाग केंद्र. आता या 36व्या प्रश्नात जर आपण योग्य आन्सर बघितलं तर काय करण्यात आलेलं आहे? हिमक्राफ्ट कॉर्पोरेशन असं नवीन नाव जे आहे त्याला देण्यात आलंय. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं काय योग्य आन्सर असेल? हस्तकला आणि हातमाग महामंडळाचं नवीन नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे? हिमक्राफ्ट कॉर्पोरेशन असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. ओडिशाच्या रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशनचं नवीन नाव काय असेल? कुठल्या? ओडिशा मधल्या कोणतं रेल्वे स्टेशन? रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशनचं नवीन नाव काय असेल? तर लक्षात घ्यायचं आहे. ऑप्शन जर आपण बघितलं तर पंडित दीनदयाळ उपाध्याय रेल्वे स्टेशन हे पहिला ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे प्रतापगड जंक्शन रोड रेल्वे स्टेशन. तिसरा ऑप्शन आहे उदयगिरी रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशन. चौथा ऑप्शन आहे विश्वनाथगंज रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशन. तर योग्य आन्सर काय असेल? रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशनचं नवीन नाव उदयगिरी रत्नागिरी रेल्वे स्टेशन. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे? योग्य आन्सर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 3. पुढे जाऊयात. इंडोनेशियाची नवीन राजधानी कुठे हलवली जाईल? बघा इंडोनेशियाने काय केलेलं आहे? आपली जी काही राजधानीचं शहर होतं ते शहर आता काय केलेलं आहे? बदललेलं आहे. कारण की तिथं जी काही लोकसंख्या सुद्धा वाढलेली होती आणि तिथं खूप साऱ्या अडचणी सुद्धा येत होत्या. म्हणून त्यांनी काय केलं होतं? आपली राजधानीचं शहर जे आहे
ते दुसरीकडे हलवलेलं आहे. मग नवीन राजधानीचं शहर काय आहे? नुसंतारा. पर्याय क्रमांक 2 ही या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. इंडोनेशियाची राजधानी काय असेल? नुसंतारा असेल. महत्वाचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पुढे बघा 39वा प्रश्न आहे, अंदमान आणि निकोबारच्या नील बेटाचं नाव काय? ठीक आहे, अंदमान आणि निकोबार मध्ये नील बेट आहे, त्या बेटाचं आता नवीन नाव काय असेल? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, शहीद बेट, पांढरे बेट, भगत बेट आणि अटल बेट. 39व्या प्रश्नाचं योग्य आन्सर आपण बघितलं तर ही नील बेट आता शहीद बेट म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातील. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे 40वा प्रश्न आपल्या समोर आहे, कर्नाटक सरकारनं हुबळी रेल्वे स्टेशनचं नाव कोणाच्या नावावर बदललेलं आहे? ठीक आहे, काय म्हटलेलं आहे बघा, कर्नाटक सरकारनं हुबळी रेल्वे स्टेशनचं नाव कोणाच्या नावावर त्या ठिकाणी बदललेलं आहे? अटल बिहारी वाजपेयी, सिद्धरुद्ध स्वामीजी, सुषमा स्वराज रेल्वे स्टेशन, विवेकानंद रेल्वे स्टेशन. योग्य आन्सर काय असेल? पर्याय क्रमांक 2 सिद्धरुद्ध स्वामीजी, श्री सिद्धरुद्ध स्वामीजी यांच्या नावाने हुबळी रेल्वे स्टेशन आता काय केलं जाईल? ओळखलं जाईल. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं काय असेल? योग्य आन्सर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पुढे जाऊयात, केंद्र सरकारनं पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रम, ठीक आहे, PMK ट्रिपल के त्याला म्हणू शकतो आपण, पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमचं नाव काय बदललं आहे? ठीक आहे, लक्षात ठेवा. तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल, पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमाचं नाव बदलून PM विकास असं ठेवण्यात आलेलं आहे. काय? PM विकास. महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, नोट करून ठेवा तुमच्या नोट्समध्ये. महत्वाचा आहे, पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमाचं नाव बदलून आता काय? PM विकास असं करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. बघा PM विकास म्हणजे जर आपण बघितलं, PMचं काय आहे अर्थ? प्रधानमंत्री आहे. आणि विकाससाठी काय आहे? विरासत का संवर्धन असं त्याचं त्या ठिकाणी फुल फॉर्म आपल्याला सांगता येईल. PM प्रधानमंत्री आणि विकासचं काय आहे? विरासत का संवर्धन असं त्या ठिकाणी त्याचं फुल फॉर्म आपल्याला सांगता येईल. 42वा प्रश्न आहे, भारतात प्रथमच हॉकी स्टेडियमचं नाव कोणत्या खेळाडूच्या नावावर ठेवण्यात आलेलं आहे? बघा पहिल्यांदाच काय करण्यात आलेलं आहे, एका हॉकी स्टेडियमचं नाव जे आहे ते एका खेळाडूच्या नावावर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि असं प्रथमच भारतामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. रायबरेली हॉकी स्टेडियम असं त्याचं नाव होतं, मात्र त्याचं जे काही आत्ताचं नाव आहे ते काय आहे? राणी रामपाल असं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय असेल? योग्य आन्सर असेल. ठीक आहे, राणीज गर्ल्स हॉकी टफ असं त्या ठिकाणी त्याचं नामकरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. रायबरेली हॉकी स्टेडियम असं त्याचं होतं, मात्र राणी रामपालच्या नावाने त्या ठिकाणी त्याला आता ओळखलं जाणार आहे. पुढचा प्रश्न बघा, केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचं नाव काय केलं आहे? पूर्वी जर आपण बघितलं तर औरंगाबाद असं नाव त्या जिल्ह्याचं होतं, मात्र आता जे काही केंद्र सरकारने आहे तर त्याचं नाव बदललेलं आहे आणि तो जिल्हा आता छत्रपती संभाजीनगर या नावाने त्या ठिकाणी ओळखला जाणार आहे. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर असं नामकरण त्या ठिकाणी करण्यात आलंय. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढचा 44वा प्रश्न आपल्या समोर आहे, नागपूरच्या इतवारी रेल्वे स्टेशनचं नवीन नाव काय? कुठल्या नागपूरच्या? काय नाव होतं? इतवारी रेल्वे स्टेशन असं नाव होतं. मग आता या स्टेशनचं नाव काय असणार आहे? तर आपल्या समोर सुभाषचंद्र बोस इतवारी स्टेशन असं त्या ठिकाणी म्हणून या रेल्वे स्टेशनला ओळखलं जाणार आहे. बघा लक्षात ठेवा, नागपूरच्या इतवारी रेल्वे स्टेशनचं नाव आता काय करण्यात आलेलं आहे? सुभाषचंद्र बोस इतवारी स्टेशन म्हणून त्याला त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. 45वा प्रश्न आपल्या समोर आहे, दिल्लीतील औरंगजेब लेनचं नवीन नाव काय? ठीक आहे, दिल्लीमधल्या औरंगजेब लेनचं नवीन नाव जर आपण बघितलं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम लेन असं त्याला त्या ठिकाणी आता ओळखलं जाणार आहे. दिल्लीमधल्या औरंगजेब लेनचं नवीन नाव काय आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम लेन असं त्या ठिकाणी किंवा रोड असं त्या ठिकाणी त्याचं नाव जे आहे किंवा नामकरण जे आहे ते आता करण्यात आलंय. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता पुढचा प्रश्न बघा, नोएडाच्या अमलताश रोडचं नवीन नाव काय आहे? ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे, नोएडा जे आहे दिल्लीला लागून असलेलं जे काही नोएडा हे शहर आहे त्यामधल्या अमलताश रोडचं नवीन नाव काय आहे? तर या ठिकाणी लक्षात घ्या, रामनाथ गोयंका मार्ग म्हणून त्याला आता ओळखलं जाणार आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात, नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे नवीन नाव काय आहे? नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचं आता नवीन नाव काय आहे? तर याचं योग्य आन्सर असेल प्रधानमंत्री म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी म्हणून त्याला आता काय करण्यात येणार आहे? ओळखलं जाणार आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघा 48वा प्रश्न आपल्या समोर आहे, बिहार मखाना
चे नवीन नाव काय बदललेलं आहे? बघा आता हे जे काही आहे ते सर्वांनीच त्या ठिकाणी मखाना खाल्लेला असेल, मात्र हा बिहार मधला जो काही मखाना म्हणून आपण त्याला ओळखत होतो, मात्र त्याचं काय करण्यात आलेलं आहे, नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल करून तो आता काय म्हणून ओळखला जाणार आहे, मिथिला मखाना. ठीक आहे, मिथिला मखाना म्हणून त्या बिहारच्या मखाण्याला ओळखलं जाणार आहे किंवा त्याला नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे. बिहार मखाण्याला मिथिला मखाना म्हणून ओळखलं जाईल, म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघा, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलून नवीन नाव काय करण्यात आलेलं आहे? गोव्यामधलं हे विमानतळ आहे आणि त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे. नाव काय करण्यात आलेलं आहे? मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आता मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे. संरक्षण मंत्री होते, गोव्याचे मुख्यमंत्री सुद्धा ते राहिलेले आहेत. 50वा प्रश्न आपल्या समोर आहे. अरुणाचल प्रदेशच्या किबितू मिलिटरी स्टेशनचं नाव काय बदललेलं आहे? आता पूर्वी जे आहे ते किबितू त्याला मिलिटरी स्टेशन म्हणून ओळखलं जात होतं. आता याचं नाव बदलून जर आपण बघितलं तर काय करण्यात आलेलं आहे, जनरल बिपिन रावत मिलिटरी गॅरिसन असं त्या ठिकाणी याचं नाव जे आहे ते बदलण्यात आलंय. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. येस, त्यानंतर जर आपण बघितलं पुढचा प्रश्न बघा, 51वा प्रश्न आहे. तुर्की देशाचे नवीन नाव काय त्या ठिकाणी झाले आहे? किंवा मागच्या काही दिवसांमध्ये हा जो काही टॉपिक आहे तो करंट मध्ये होता, कारण की तुर्की या देशानं आपल्या जे काही नावामध्ये आहे तो बदल केला होता. मग तो काय बदल केला आहे? तुर्की असा केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ठीक आहे, राष्ट्रपतींनी काय केलेलं आहे, तुर्कीचं नाव बदलून तुर्की असं त्या ठिकाणी केलंय. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता तुर्कीबाबत जर आपण इतर माहिती बघितली तर हा जो काही तुर्की देश आहे तो आशिया आणि युरोप खंडात त्या ठिकाणी स्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग या तुर्कीची राजधानी जर आपण बघितली तर ती काय आहे? अंकारा ही या तुर्कीची राजधानी सांगता येते. आणि चलन जर आपण बघितलं, तुर्की लिरा हे काय आहे, तर या तुर्की या देशाचं चलन आहे आणि त्याचं सध्याचं नाव काय असणार आहे, तुर्की असा त्याच्यामध्ये बदल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. पुढे बघा, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नवीन नाव काय आहे? आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं जर नवीन नाव आपण बघितलं तर मेजर ध्यानचंद हे काय आहे, तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नवीन नाव आपल्याला सांगता येतं. सुरुवातीला हा जो काही पुरस्कार आहे तो राजीव गांधी यांच्या नावाने दिला जात होता, मात्र हॉकीचे जे काही खेळाडू आहेत मेजर ध्यानचंद यांच्या नावाने हा काय केला जाणार आहे, इथून पुढे दिला जाणार आहे. पुढे जाऊयात आपण, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाचं नवीन नाव काय बदलण्यात आलेलं आहे? यस, महत्वाचा प्रश्न आहे पुढचा सुद्धा. ऑप्शन काय आहेत आपल्या समोर? इंदिरा राष्ट्रीय उद्यान, अकबर राष्ट्रीय उद्यान, नेहरू राष्ट्रीय उद्यान. चौथा ऑप्शन आहे औरंग राष्ट्रीय उद्यान. आता लक्षात ठेवा, संजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाचं नवीन नाव जर आपण बघितलं तर ते काय आहे, औरंग राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर असेल. आसाममध्ये हे राष्ट्रीय उद्यान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पुढे बघूयात पुढचा प्रश्न बघा, हिमाचल प्रदेशाच्या रोहतांग बोगद्याचं नाव काय बदललेलं आहे? बदललेली नावं आपण अभ्यासत आहोत. डिटेलमध्ये त्या ठिकाणी आपण काय करत नाहीये, जात नसून त्या ठिकाणी जे परीक्षा दृष्टिकोनातून महत्वाचं आहे तिथंच आपण या ठिकाणी या गोष्टी अभ्यासत आहोत. हिमाचल प्रदेशच्या रोहतांग बोगद्याचं सुद्धा काय करण्यात आलेलं आहे, नाव बदलण्यात आलेलं आहे. आणि या बोगद्याला आता कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे, तर जे काही आपले अटल बिहारी वाजपेयी आहेत यांचं नाव जे आहे ते या बोगद्याला आता त्या ठिकाणी देण्यात आलंय. त्यामुळे हा बोगदा आता अटल बोगदा या नावाने काय केला जातो, ओळखला जातो. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात, अंदमान आणि निकोबारच्या हॅवलॉक आयलंडचे नाव काय त्या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे? सुरुवातीला जर आपण बघितलं तर हे जे काही आयलंड आहे याला हॅवलॉक असं त्या ठिकाणी म्हटलं जात होतं, मात्र याला आता कोणतं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्या समोर आहे. तर बघा, ऑप्शन आहेत शहीद बेट, अटल बेट, स्वराज बेट आणि कलाम बेट. तर आता या हॅवलॉकला स्वराज बेट म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे, कारण की याच्या नावामध्ये बदल करण्यात आलाय. म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा आन्सर काय असेल, योग्य आन्सर त्या ठिकाणी असणार आहे. आता पुढचा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. काय म्हटलंय, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे नाव काय बदललेलं आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, बेटी सबसे आगे, बदल, बदलाव. चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर योग्य आन्सर काय असेल? बघा, पूर्वी काय म्हटलं जायचं, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान असं त्याचं नाव होतं, मात्र आता बदलाव अभियान म्हणून त्याला त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता बदलावचं जे काही फुल फॉर्म आहे, इथं सुद्धा बऱ्याचदा काय केलं जातं, आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की बदलावचं फुल फॉर्म काय आहे. तर लक्षात घ्या, बदलाव जर आपण बघितलं तर बेटी आपकी धनलक्ष्मी और विजय लक्ष्मी हे काय आहे त्याचं फुल फॉर्म आपल्याला सांगता येतं. परीक्षेमध्ये हमखास यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यासाठी हे महत्वाचं आहे.
बदलावचं फुल फॉर्म जर आपण बघितलं, बेटी आपकी, धनलक्ष्मी और विजयलक्ष्मी हे त्याचं त्या ठिकाणी काय आहे, फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न बघा, अंदमान आणि निकोबार बेटावर असलेल्या माउंट एरियटचे नाव काय ठेवले आहे किंवा बदललेले आहे? तर लक्षात बघूयात आपण, माउंट मणिपूर, माउंट नील, माउंट साईट, बुलबुल पर्वत. जर आपण बघितलं, अंदमान आणि निकोबार बेटावर असलेल्या माउंट एरियटचं जे काही नाव आहे ते माउंट मणिपूर असं त्या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे. त्या माउंट एरियटचं नवीन नाव काय असणार आहे आता? तर माउंट मणिपूर. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं काय असेल? योग्य आन्सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुढे जाऊयात बघा, जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम, ठीक आहे, जगातला सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम जर आपण बघितलं तर मोटेरा स्टेडियम म्हणून त्या ठिकाणी सर्वांना आपल्याला माहिती आहे. मात्र या मोटेरा स्टेडियमच्या नावामध्ये सुद्धा काय करण्यात आलेलं आहे? बदल करण्यात आलेला आहे. आता हे स्टेडियम कोणाच्या नावाने ओळखलं जातं? तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे? स्टेडियम ओळखलं जाणार आहे. हे काय आहे? जगातलं सर्वात मोठं क्रिकेटचं स्टेडियम आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यामध्ये 1,30,000 किंवा 1,50,000पेक्षा 50,000 जे काही प्रेक्षक आहेत ते त्या ठिकाणी बसू शकतात. हे लक्षात घ्यायचं, ठीक आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूयात, महाराष्ट्रातील नगर शहराचं नवीन नाव काय ठेवलेलं आहे? बघा, जो काही अहमदनगर जिल्हा आहे महाराष्ट्रातला, त्या जिल्ह्याचं सुद्धा काय करण्यात आलेलं आहे? नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे. मग आता हा जिल्हा कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे? अहिल्यानगर नावाने ओळखला जाणार आहे, ठीक आहे. हा जिल्हा जर आपण बघितलं तर कोणत्या नावाने? अहिल्या नावाने त्या ठिकाणी हा जिल्हा काय केला जाणार आहे? ओळखला जाणार आहे. यस, महत्वाचं आहे. परीक्षा दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचं आपल्या ठिकाणी सांगता येतं. औरंगाबादचं संभाजीनगर झालेलं आहे. उस्मानाबादचं जर आपण बघितलं तर धाराशिव असं जे काही नामकरण आहे किंवा नामांतर आहे ते आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमान आणि निकोबार बेटांमधील 21 सर्वात मोठ्या अनामित बेटांची नावं कोणत्या पुरस्कार विजेत्याच्या नावावर ठेवलेली आहेत? आता अंदमान निकोबारचा जर भाग बघितला तर बऱ्यापैकी अशी बेटं होती ज्या बेटांना काही नावं नव्हती. 21 असं जी काही बेटं आहेत त्या बेटांना मोदींनी काय केलेलं आहे? तर काही महत्वाच्या व्यक्तींची नावं त्या ठिकाणी दिली आहेत. महत्वाचे पुरस्कार प्राप्त व्यक्तींची नावं दिली आहेत. मग कोणते पुरस्कार विजेत्यांची नावं देण्यात आली आहेत? परमवीर चक्र विजेत्यांची. लक्षात घ्या, महत्वाचं आहे. कोणाची नावं? परमवीर चक्र विजेत्यांची नावं जी आहेत ती या अंदमान आणि निकोबार बेटामधील 21 सर्वात मोठ्या त्या ठिकाणी जर आपण बघितलं अनामित बेटांची नावं जी आहेत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत. यस, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघा, मुंबईतील वांद्रे वर्सोवा सागरी मार्गाचं नवीन नाव काय? महत्वाचं आहे, विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्राचे रिलेटेड आहे. बघा, वांद्रे वर्सोवा सागरी मार्गाचं नवीन नाव जर आपण बघितलं तर ते काय असणार आहे? स्वतंत्र वीर सावरकर वांद्रे वर्सोवा सागरी सेतू हे काय असणार आहे? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सागरी सेतू असं हे या वांद्रे वर्सोवा सागरी मार्गाचं नवीन नाव असणार आहे. सावरकरांचं जे काही नाव आहे ते या ब्रिजला त्या ठिकाणी किंवा या सेतूला दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी सांगता येईल. पुढचा प्रश्न बघा, 62वा, मध्य प्रदेश राज्य सरकारनं भोपाळमधील इस्लामनगर गाव विकसित केले आहे आणि त्या गावाचे बदललेले नाव काय आहे असं विचारलेलं आहे. आता महत्वाचं आहे, मध्य प्रदेशमध्ये काय तर त्या ठिकाणी भोपाळ मधलं एक गाव आहे, कोणतं? इस्लामनगर. मग त्या गावाला विकसित करण्यात आलं होतं आणि त्याचं नाव सुद्धा काय करण्यात आलंय? बदलण्यात आलंय. मग नाव त्याचं काय ठेवण्यात आलेलं आहे? तर लक्षात घ्या, जगदीशपूर असं त्याचं नामांतरण जे आहे ते करण्यात आलंय. इस्लामनगर आता काय? जगदीशपूर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाईल. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं काय असेल? योग्य आन्सर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पुढे बघा, मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनचं सुद्धा नाव काय करण्यात आलेलं आहे? बदलण्यात आलेलं आहे. बघा, महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये इकडे विचारलं जाऊ शकतो की मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? तर इकडे लक्षात घ्यायचं आहे, चिंतामण द्वारकानाथ देशमुख स्टेशन असं याचं नामांतरण आपल्याला पाहायला मिळतं. काय नामांतरण करण्यात आलेलं आहे? चिंतामण द्वारकानाथ देशमुख असं या स्टेशनचं जे काही नामकरण आहेत किंवा नवीन नाव जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. मग चर्चगेट रेल्वे स्टेशन आता चिंतामण द्वारकानाथ देशमुख स्टेशन म्हणून ओळखलं जाईल. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल. आता चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर हे काय होते? आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. CD देशमुख ज्यांना तुम्ही म्हणून ओळखता, हे चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे काय होते? आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते आणि त्यांचं नाव चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात आलेलं आहे. पुढे जाऊयात, उत्तर प्रदेश राज्य सरकारनं अयोध्येतील प्रसिद्ध नायघाट बंदर, ठीक आहे,
जो काही नायघाट बंदा चौरस्त्याचं जे काही नाव आहे ते बदलून कोणतं नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे, तर लता मंगेशकर चौक. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर त्या ठिकाणी सांगता येईल. हबीबगंज रेल्वे स्टेशनचं नवीन नाव काय, कोणतं स्टेशन आहे, हबीबगंज रेल्वे स्टेशनचं नवीन नाव काय. ऑप्शन आपल्या समोर आहेत, अरुण जेटली रेल्वे स्टेशन, त्याचप्रमाणे फैजाबाद रेल्वे स्टेशन, स्वराज जंक्शन आणि राणी कमलापती रेल्वे स्टेशन. योग्य जर आपण आन्सर त्या ठिकाणी बघितलं तर पर्याय क्रमांक 4 तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. राणी कमलापती रेल्वे स्टेशन हे काय असणार आहे, हबीबगंज रेल्वे स्टेशनचं नवीन नाव त्या ठिकाणी असणार आहे. कोण, राणी कमलापती रेल्वे स्टेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. अदानी ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीचं नवीन नाव काय आहे, ठीक आहे. अदानी जी काही ट्रान्समिशन लिमिटेड कंपनी आहे त्याच्या नावामध्ये सुद्धा काय करण्यात आलेलं आहे, तर बदल करण्यात आलेला आहे. मग या ठिकाणी बघूयात आपण नेमकं नाव जे आहे ते काय चेंज करण्यात आलेलं आहे. आता ऑप्शन आपल्या समोर आहेत. योग्य जर आपण ऑप्शन त्या ठिकाणी बघितला तर या प्रश्नाचा आन्सर काय येईल, अडाणी एनर्जी सोल्युशन लिमिटेड त्या ठिकाणी हे काय, तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ठीक आहे, अडाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड असं त्या ठिकाणी याचं नामकरण जे आहे ते करण्यात आलंय. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात. हरिजन या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्यासाठी दिल्ली सरकारनं कोणता शब्द त्या ठिकाणी जाहीर केला आहे. ठीक आहे, बघा, हरिजन या शब्दाचा वापरावर बंदी घालण्यासाठी दिल्ली सरकारनं कोणता शब्द जाहीर केला. ऑप्शन आहेत भीमराव स्वामी, डॉक्टर आंबेडकर, स्वातंत्र्य सैनिक किंवा यापैकी नाही. तर लक्षात ठेवा, डॉक्टर आंबेडकर हा शब्द जो आहे तो दिल्ली सरकारनं जाहीर केलेला आहे. पुढे जाऊयात. रेल्वे संरक्षण दल आरपीएफचं नाव काय बदललेलं आहे. म्हणजे आरपीएफच्या नावामध्ये सुद्धा, म्हणजे रेल्वे संरक्षण जे काही दल आहे त्याच्या नावामध्ये सुद्धा काय करण्यात आलेलं आहे, बदल करण्यात आलेला आहे. मग तो बदल नेमका काय झालेला आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघूयात. तर बघा, आता हे जे काही सुरुवातीला रेल्वे संरक्षण दल असं त्याचं नाव होतं ते आता काय असणार आहे, भारतीय रेल्वे संरक्षण दल सेवा. ठीक आहे, आरपीएफएस हे काय असणार आहे, आता या आरपीएफचं बदललेलं नाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, भारतीय रेल्वे संरक्षण दल सेवा असं त्या ठिकाणी याचं नावामध्ये आपल्याला बदल जो आहे तो पाहायला मिळेल. यामध्ये काय आहे, तर भारतीय हा जो काही शब्द आहे तो ऍड करण्यात आलेला आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर त्या ठिकाणी सांगता येईल. आता महाराष्ट्रातील उस्मानाबाद शहराचं नवीन नाव काय आहे, तर उस्मानाबाद शहराचं नवीन नाव काय, धाराशिव असं आहे. सर्वांना आपल्याला माहिती आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. व्हीलर आयलंड, ठीक आहे, ओडिशा राज्यातलं व्हीलर आयलंडचं नवीन नाव काय आहे किंवा त्याचं जे काही नाव आहे ते काय ठेवण्यात आलेलं आहे. ऑप्शन आपल्या समोर आहेत, अटल, रमन, शिवम, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं एपीजे अब्दुल कलाम बेट. मग आता याचं जर योग्य आन्सर आपण बघितलं तर काय आहे, एपीजे अब्दुल कलाम बेट. व्हीलर बेटाचं नाव बदलून आता काय करण्यात आलेलं आहे, एपीजे अब्दुल कलाम बेट म्हणून ते व्हीलर बेट ओळखलं जाणार आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढचा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे, कोलकाता बंदर जे आहे त्या कोलकाता बंदराचं नाव काय बदलण्यात आलेलं आहे किंवा काय ठेवण्यात आलेलं आहे. तर बघा, श्यामा प्रसाद मुखर्जी. ठीक आहे, श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर म्हणून हे कोलकाता बंदर जे आहे ते आता काय केलं जाणार आहे, ओळखलं जाणार आहे. त्याच्या नावामध्ये बदल जो आहे तो त्या ठिकाणी करण्यात आलेला आपल्याला सांगता येतो. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघूयात. अंदमान आणि निकोबारच्या रॉस आयलंडचं नाव काय, कोणतं आयलंड आहे, रॉस आयलंड आहे. आणि या रॉस आयलंडचं नाव आपल्याला त्या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. ऑप्शन आपल्या समोर आहेत. योग्य ऑप्शन जर आपण बघितला तर नेताजी सुभाषचंद्र बोस बेट म्हणून हे रॉस आयलंड आता काय केलं जाणार आहे, ओळखलं जाणार आहे. अंदमान आणि निकोबारच्या रॉस आयलंडचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस असं त्या ठिकाणी करण्यात आलंय. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या पक्षाचं नाव तेलंगणा राष्ट्र समितीवरून बदलून काय केलं आहे. बघा, आता हे काय सध्याचे मुख्यमंत्री वगैरे राहिलेले नाहीत, माजी मुख्यमंत्री त्यांना तुम्ही म्हणू शकता. तेलंगणाचे हे काय आहेत, सध्या माजी मुख्यमंत्री आहेत. मागच्या काळामध्ये यांनी काय केलं होतं, तर आपल्या पक्षाचं नाव बदल केलेलं होतं आणि त्या पक्षाला राष्ट्रीय स्वरूप त्या ठिकाणी त्यांना प्राप्त करून द्यायचं होतं. तर आपण बघितलं योग्य आन्सर काय असेल, भारत राष्ट्र समिती. त्यालाच काय म्हणून आपण ओळखतो, BRS. ठीक आहे, BRS. महाराष्ट्रामध्ये सुद्धा यांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्टंट केलेला होता. लक्षात ठेवा, मोठ्या प्रमाणामध्ये यांनी काय केलेलं होतं, तर जे काही यांचे जे काही तिथले सगळे आमदार वगैरे आहेत ते घेऊन पंढरपूरमध्ये वगैरे ते आलेले होते, लक्षात घ्यायचंय. मात्र यांचा या निवडणुकीमध्ये काय झालेला आहे, पराभव झालेला आहे. भारतीय राष्ट्रीय समिती म्हणजेच BRS नाव लक्षात ठेवायचंय. कोण आहेत,
के चंद्रशेखर राव माजी मुख्यमंत्री आहेत कुठले? तेलंगणाचे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघा, फिलिप्स डोमेस्टिक अप्लायन्सेस कंपनीने त्यांचं नाव बदलून काय ठेवले आहे? ठीक आहे, जर आपण बघितलं फिलिप्स या कंपनीनं त्यांचं नाव बदलून काय ठेवलेलं आहे? वर्सोनी. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात, अलाहाबादचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? बऱ्याच परीक्षांमध्ये जर आपण बघितलं तर यावर आपल्याला काय पाहायला मिळतो? प्रश्न पाहायला मिळतो. ठीक आहे, आजपर्यंतचे जर आपण पेपर वगैरे बघितले किंवा कोणत्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचं करंटवर प्रश्न विचारलेत तर बदललेल्या शहरावर आपल्याला काय पाहायला मिळतात? तर हे प्रश्न पाहायला मिळतात. आणि या अलाहाबादचं नाव बदलून काय ठेवण्यात आलंय? तर प्रयागराज असं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, प्रयागराज हे या अलाहाबादचं नाव बदलून ठेवण्यात आलंय. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 1 हे काय असेल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर त्या ठिकाणी सांगता येईल. प्रयागराज म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे. पुढे बघा, 76वा प्रश्न आपल्या समोर आहे. मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचं नवीन नाव काय असेल? बघा, स्टेडियमचं सुरुवातीचं नाव काय आहे? मोहाली आंतरराष्ट्रीय स्टेडियम. मग ऑप्शन जर आपण बघितलं, अरुण जेटली सिनियर इंटरनॅशनल हॉकी स्टेडियम. दुसरा ऑप्शन आहे बलबीर सिंग वरिष्ठ आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम. चौथा ऑप्शन आहे मिल्खा सिंग वरिष्ठ आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम. आणि तिसरा होता, चौथा ऑप्शन जर आपण बघितला, मनप्रीत सिंग वरिष्ठ आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम. आता या 76व्या प्रश्नाचं योग्य आन्सर जर आपण बघितलं तर ते काय असेल? बलबीर सिंग वरिष्ठ आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम म्हणून त्याला आता काय केलं जाणार आहे? ओळखलं जाणार आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न बघा, ऑस्ट्रेलिया हा जो काही देश आहे त्या देशामध्ये जर आपण बघितलं, पुरुष कसोटी खेळाडू ऑफ द इयर पुरस्काराचं नाव बदलून कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर ठेवण्यात आलेलं आहे? आता सुरुवातीला हा जो काही पुरस्कार होता त्याला पुरुष कसोटी खेळाडू ऑफ द इयर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जायचं. मात्र हा जो काही पुरस्कार आहे तो आता एका खेळाडूच्या नावाने त्या ठिकाणी ओळखण्यात येणार आहे. त्याला खेळाडूचं नाव देण्यात आलेलं आहे. ऑप्शन आपल्या समोर त्या ठिकाणी आहेत. योग्य ऑप्शन जर आपण बघितला तर शेन वॉन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हा गोलंदाज तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. शेन वॉनच्या नावाने आता हा जो काही कसोटी खेळाडू ऑफ द इयर पुरस्कार आहे तो त्याच्या नावाने त्या ठिकाणी दिला जाणार आहे. याच पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल. पुढे बघा, केंद्र सरकारनं उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील तेलिया अफगाण गावाचं नाव काय केलेलं आहे? बघा, महत्वाचं आहे. असे जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात जिकडे आपलं लक्ष जात नाही. केंद्र सरकारनं काय केलं होतं? उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील तेलिया अफगाण गावाचं नाव बदललेलं होतं. मग ते नाव काय करण्यात आलेलं आहे? तेलिया शुक्ला. ठीक आहे, बघा इकडे तुम्हाला दिसून येईल तेलिया शुक्ला हे काय करण्यात आलेलं आहे? उत्तर प्रदेश मधल्या गावाचं नाव बदलून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. देवरिया जिल्ह्यातलं हे गाव आपल्याला सांगता येतं. आधी काय होतं? तेलिया अफगाण होतं, मात्र आता तेलिया शुक्ला म्हणून ओळखलं जाईल. पर्याय क्रमांक 4 प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. त्यानंतर बघा, महाराष्ट्र सरकारनं दौलताबाद किल्ल्याचं नाव बदलून कोणतं नवीन नाव ठेवण्याची घोषणा केली? सर्वांना माहिती आहे दौलताबाद किल्ला देवगिरी किल्ला म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघूया, टेनिसपटू नोव्हाक जोकोविचच्या नावावर कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी बीटलचं नाव ठेवलेलं आहे? ठीक आहे, काय म्हटलेलं आहे? टेनिसपटू नोव्हाक जोकोविच जो आहे त्याच्या नावावरून कोणत्या देशातल्या शास्त्रज्ञांनी बीटलचं नाव त्या ठिकाणी ठेवलेलं आहे? आता या प्रश्नाचं योग्य आन्सर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 2 तुम्हाला लक्षात ठेवायचंय. सर्बिया हा जो काही देश आहे त्या सर्बियातल्या शास्त्रज्ञांनी नोव्हाक जोकोविचच्या नावाने एका बीटलचं नाव ठेवले. पर्याय क्रमांक 2 प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढचा 81वा प्रश्न बघा, नवी दिल्लीचे प्रवासी भारतीय केंद्र हे नवीन नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आलेलं आहे? आता सुरुवातीला त्याला प्रवासी भारतीय केंद्र म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात होतं, मात्र आता त्याच्या नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे. कोणाच्या नावावर ठेवण्यात आलेला आहे? सुषमा स्वराज भवन म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखलं जाणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्याला महत्वाचं आन्सर त्या ठिकाणी सांगता येतं. कांडला पोर्टचं सुद्धा नाव काय करण्यात आलेलं आहे? बदलण्यात आलेलं आहे. कांडला पोर्ट जर आपण बघितला आता काय म्हणून त्या ठिकाणी ओळखला जाणार आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे दीनदयाल बंदर म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखलं जाणार आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. कांडला हा जो काही पोर्ट आहे हा आयोगाचा सगळ्यात आवडतीचा प्रश्न आहे. बऱ्याचदा कांडलावर काय करण्यात आलेला आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मागचे पेपर काढून बघा, या बंदरावर आपल्याला बरेच प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामुळं या पोर्टचं जे काही नाव आहे ते चेंज करण्यात आलेलं आहे आणि यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. दीनदयाळ बंदर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दीनदयाळ पोर्ट ट्रस्ट हे तुम्हाला या ठिकाणी नाव जे आहे ते पाहायला मिळेल. पुढे जाऊयात,
छत्तीसगडच्या नवीन रायपूरचे नाव बदलून काय ठेवलेलं आहे? छत्तीसगडमध्ये जर आपण बघितलं तर नवीन रायपूर नावाचा एक जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो, मात्र त्याचं जे काही नाव आहे त्या नावामध्ये सुद्धा काय करण्यात आलेला आहे, बदल जो आहे तो त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि तो आता काय अटल नगर म्हणून त्या ठिकाणी हे रायपूर ओळखलं जाणार आहे. पर्याय क्रमांक 4 प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रेन ड्रेन, ठीक आहे, ब्रेन ड्रेन हे तत्व बदलून कोणत्या नवीन शब्दात बदल केलेला आहे? तर लक्षात ठेवायचंय ब्रेन गेन असं त्यामध्ये बदल करण्यात आलाय. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं काय योग्य आन्सर असेल. ब्रेन गेनचा अर्थ काय, प्रतिभा लाभ असा त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. पुढे बघा, केंद्र सरकारने इटानगरच्या ग्रीनफील्ड विमानतळाचं नाव बदलून त्या ठिकाणी काय ठेवलेलं आहे? कोणतं आहे बघा, तर हे विमानतळाचं नाव जर आपण बघितलं तर ग्रीनफील्ड विमानतळाचं आज सुरुवातीचं नाव होतं, मात्र सध्या जर आपण बघितलं त्याचं नावामध्ये बदल करून डोनी पोलो विमानतळ इटानगर असं त्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, बदल जे आहे ते करण्यात आलेला आहे. बघा, इटानगरच्या ग्रीनफील्ड विमानतळाला आता काय डोनी पोलो विमानतळ म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे. पुढे जाऊयात, केंद्र सरकारने बाबाईचे नाव काय बदललेलं आहे? मध्य प्रदेशमध्ये जर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं बाबाईचं नाव त्या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे आणि आता या बाबाईला माखन नगर म्हणून त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे, ओळखलं जाणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, बाबाईचं नाव बदलून काय करण्यात आलंय, माखन नगर असं ठेवण्यात आलेलं आहे. कोणी? केंद्र सरकार. केंद्र सरकारच्या हातामध्ये हे काय असतात, तर अधिकार असतात बघा नाव बदलण्याचे. फिरोजशाह कोटला स्टेडियमचं नाव बदलून काय ठेवलेलं आहे? बघा, फिरोजशाह कोटला मैदानात जे आहे दिल्लीमधलं त्याचं नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे. आणि इकडे प्रश्न आयोगाने मागे एकदा विचारला होता की फिरोजशाह कोटला स्टेडियमचं नाव बदलून काय करण्यात आलं होतं, तर अरुण जेटली स्टेडियम हे नाव जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, ह्या बाबी महत्वाच्या आपल्याला सांगता येतात. पुढे बघा, कोणत्या राज्याच्या सरकारनं ड्रॅगन फ्रूटचं नाव बदलून कमलम फ्रूट ठेवण्याची घोषणा केलेली आहे? आता हे जे काही ड्रॅगन फ्रूट म्हणून आपण त्याला ओळखतो, मात्र एक असं राज्य आहे त्या राज्यानं त्या ड्रॅगन फ्रूटला काय केलेलं आहे, कमलम असं नाव दिलं आहे. कारण की ते कमळासारखं दिसतं म्हणून त्याला कमलम असं त्या ठिकाणी नाव दिलं आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मात्र हे राज्य कोणतं आहे, तर गुजरात राज्य आहे. लक्षात ठेवा, गुजरातनं ड्रॅगन फ्रूटचं नाव बदलून कमलम असं त्या ठिकाणी केलेलं आपल्याला सांगता येईल. यस, पुढे जाऊयात. पुढे बघा, गुजरातच्या केवडिया रेल्वे स्टेशनचं नाव, कोणत्या केवडिया रेल्वे स्टेशनचं नवीन नाव काय असेल? कोणतं रेल्वे स्टेशन आहे? केवडिया रेल्वे स्टेशन. मग जर आपण बघितलं एकता नगर रेल्वे स्टेशन असं त्याच्या नावामध्ये बदल करण्यात आलाय. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. उत्तर प्रदेशच्या फैजाबादचं नाव काय बदललेलं आहे? ठीक आहे, आता हे उत्तर प्रदेशमध्ये जर आपण बघितलं फैजाबाद नावाचं हे शहर होतं, मात्र ते आता काय अयोध्या नगरी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे. अयोध्या असं त्याच्या नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे. फैजाबादचं बदललेलं नाव काय असेल? अयोध्या. पर्याय क्रमांक 2 प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आसामच्या बोगीबिल ब्रिजचं नाव काय बदललेलं आहे? कुठला ब्रिज आहे? आसाम मधला. नाव काय आहे? बोगी बिल नावाचा हा ब्रिज आहे आणि या ब्रिजचं नाव जर आपण बघितलं अटल सेतू असं त्या ठिकाणी करण्यात आलंय. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघा, 92वा प्रश्न आहे, आग्रा विमानतळाचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? यस, आग्रा विमानतळाचं नाव ऑप्शन आहेत पंडित नेहरू, त्याचप्रमाणे बघितलं अब्दुल कलाम विमानतळ, रामनगर विमानतळ. चौथा ऑप्शन काय आहे? दीनदयाळ उपाध्याय विमानतळ. या प्रश्नाचं जर आपण योग्य आन्सर बघितलं, पर्याय क्रमांक 4 दीनदयाळ उपाध्याय विमानतळ या नावाने त्या ठिकाणी काय करण्यात आलं आहे, आग्रा विमानतळाला नाव देण्यात आलेलं आहे. भारतीय रेल्वेने ट्रेन गाडीचे नाव काय बदललेलं आहे? आता बऱ्याचदा जर आपण बघितलं तुम्हाला बदललेल्या नावामध्ये 2 नावं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एक म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांचं आणि दुसरं म्हणजे दीनदयाळ उपाध्याय यांचं. मग हे दीनदयाळ उपाध्याय नेमके कोण होते हे तुम्हाला काय करायचंय, कमेंटमध्ये सांगायचंय. कमेंटमध्ये त्या ठिकाणी नक्की सांगायचं आहे. ज्यांचं बरोबर असेल त्यांना लाईक त्या ठिकाणी दिलं जाईल. यस, लक्षात घ्यायचे दीनदयाळ उपाध्याय हे नेमके कोण होते. आता भारतीय रेल्वेने ट्रेन गाडीचे नाव काय बदललेलं आहे? ठीक आहे, आता जर आपण बघितलं तर भारतीय रेल्वेने काय केलेलं आहे, तर याचं जे काही नाव आहे ते नाव बदलून काय केलेलं आहे, ट्रेन गार्डचं जे काही नाव आहे ते नाव त्या ठिकाणी बदललेलं आहे. ट्रेन गार्डचं नाव बदलून ट्रेन इन्स्पेक्टर असं त्या ठिकाणी केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. जम्मू काश्मीर आणि लडाख संयुक्त उच्च न्यायालयाचं नाव काय बदललेलं आहे? महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. जम्मू काश्मीर आणि लडाख मध्ये जे काही संयुक्त उच्च न्यायालय आहे, ठीक आहे, संयुक्त उच्च न्यायालयाचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे,
जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. संयुक्त उच्च न्यायालयाचं नाव. यस, पर्याय क्रमांक 3 प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ट्रेन 18चं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे, तर वंदे भारत एक्सप्रेस असं त्या ठिकाणी ट्रेन 18चं नाव बदलून करण्यात आलंय. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. यावर यापूर्वी सुद्धा आयोगाने आपल्याला काय केलेलं आहे, प्रश्न विचारून झालेला आहे. ट्रेन 18चं बदललेलं नाव काय असेल, वंदे भारत एक्सप्रेस. ठीक आहे, महत्वाच्या ह्या एक्सप्रेस आहेत, करंटशी रिलेटेड हा महत्वाचा भाग आहे, कारण की हा मुद्दा खूप चर्चेतला आहे. ठीक आहे, बऱ्याचदा प्रश्न सुद्धा यावर येऊन गेले आहेत आणि लक्षात ठेवायचंय, सुरुवातीला या ट्रेनचं नाव काय होतं, ट्रेन 18 होतं, मात्र आता त्या वंदे भारत एक्सप्रेस म्हणून ओळखले जातात. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्यास कोणाच्या नावावर मान्यता देण्यात आलेली आहे. आता मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनचं सुद्धा काय, तर नाव बदलण्याची घोषणा झाली. मग आता ह्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला कोणाचं नाव देण्यात येणार आहे, तर नाना शंकर शेठ. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. मुंबईचे आद्य शिल्पकार ज्याला म्हणून आपण ओळखतो, नाना शंकर शेठ यांचं जे काही नाव आहे ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला देण्याची घोषणा जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघा, उत्तर प्रदेशच्या झाशी रेल्वे स्टेशनचं नवीन नाव काय असेल. आता सुरुवातीला जर आपण बघितलं तर या युपी मधल्या स्टेशनला झाशी रेल्वे स्टेशन म्हटलं जात होतं, मात्र आता त्यामध्ये बदल करून वीरांगना लक्ष्मीबाई असं त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, याच्या नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे. झाशी रेल्वे स्टेशन आता वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाईल. पहिला पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. अगरतळा विमानतळाचं नाव काय ठेवलेलं आहे. ठीक आहे, कोणतं विमानतळ आहे, अगरतळा विमानतळ आहे. आणि या अगरतळा विमानतळाचं नाव जर आपण बघितलं, महाराजा वीर विक्रम विमानतळ त्या ठिकाणी याच्या नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे, किंवा या विमानतळाला नाव ठेवण्यात आलेलं आहे. अगरतळा विमानतळाचं नाव महाराजा वीर विक्रम विमानतळ असं करण्यात आलंय. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. जवळपास 100 प्रश्न जे आहेत किंवा 100 असे प्रश्न आपण घेतलेले होते ज्यांचे नावं जे आहेत त्याच्या नावामध्ये बदल करण्यात आलेले होते. म्हणजे 100 टॉपिक आपण काय केलेले आहेत ते त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. परीक्षेमध्ये कसा जरी प्रश्न आला तर यापेक्षा वेगळा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार नाही. प्रश्न आला तर यामधूनच त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न हा विचारला जाईल. त्यासाठी हे लेक्चर अत्यंत महत्वाचं आहे. ज्यांनी शेवटपर्यंत हे लेक्चर बघितलेलं आहे त्यांना नक्कीच काय होणार आहे, तर याचा फायदा जो आहे तो आपल्याला होताना दिसून येईल. यस, महत्वाच्या बाबी या ठिकाणी लक्षात आपण घेतलेल्या आहेत. बघा, आपल्या ऍप्लिकेशनवर वेगवेगळ्या ज्या काही बॅचेस आहेत त्या या ठिकाणी पाहायला मिळतात. जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर आपलं जे काही अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनमध्ये ही PDF सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल. हे डाउनलोड करायचं असेल तर प्ले स्टोरवरून तुम्ही काय करू शकता, हे ऍप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करू शकता. बॅच बद्दल अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलाय, त्यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता आणि इतर इन्फॉर्मेशन जी आहे ती मिळवू शकता. इतकंच नाही तर आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथं वेगवेगळे जे काही आपले व्हिडिओ असतात त्याच्या लिंक दिल्या जातात, वेगवेगळ्या नोट्स तिथं शेअर केले जातात, अपडेट तिथं दिले जातात. तसेच आपलं इंस्टाग्रामवर सुद्धा अभ्यास मित्र नावानंच पेज आहे, तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. अभ्यासपूर्ण जे काही रील्स आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासायला मिळतील. ठीक आहे, तर थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.